ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज. मुसळधार पाऊस, बळीराजाचे सुख आणि जनकल्याणासाठी श्री बिरुदेवांना धनगर समाजाचे परू देवणीत भक्तीचा महासागर. पालखी सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. श्रावण महिन्याच्या पवित्र वातावरणात देवणीसह रविवारी भक्तिरसाने भारावून गेले. धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरुदेव यांच्या मंदिरात समाजाच्या वतीने पारंपरिक परूविधी मोठ्या भक्तिभावाने पार पडला. राज्यात सर्वत्र भरपूर पाऊस पडावा, शेतशिवार हिरवेगार व्हावे, बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, दुष्काळाचे संकट कायमचे दूर व्हावे आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुखशांती व समृद्धी नांदावी अशी सामूहिक प्रार्थना यावेळी बिरुदेवांच्या चरणी करण्यात आली. या धार्मिक सोहळ्याला देवणी शहरासह परिसरातील गावांमधून हजारो भाविकांची उपस्थिती होती. मंदिर परिसरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. जय बिरुदेव, हर हर बिरोबा अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी देवणी शहरातून पारंपरिक वाद्याच्या गजरात खंडोबाची पालखी मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी पालखी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांनी डोक्यावर पूजेचे साहित्य घेत पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, लेझीम आणि भक्तिगीतांनी वातावरण अधिकच भारावून गेले. पालखी सोहळ्यानंतर भाविकांनी श्री बिरुदेवांचे दर्शन घेऊन विधिवत पूजा अर्चा केली. पारंपरिक परू विधी धार्मिक रीतिरिवाजानुसार पार पडला. समाजातील ज्येष्ठ मंडळींनी परंपरेचे महत्त्व सांगत भाविकांना सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि श्रद्धेचा संदेश दिलाय. सोहळ्यानिमित्त देवणी खुर्द येथील श्री बिरुदेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. धार्मिक परंपरा, सामाजिक ऐक्य आणि जनकल्याणाचा संदेश देणारा हा सोहळा देवणी तालुक्यातील धनगर समाजासाठी विशेष आकर्षण ठरलाय. मुसळधार पावसासाठी आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी करण्यात आलेल्या या सामूहिक प्रार्थनेमुळे संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि आशेचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे.